नमस्कार. आज आपण शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध कादंबरीवर बोलणार आहोत. नमस्कार. ही कादंबरी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित एक खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. छावा हे नावच खूप काही सांगून जातं नाही का? त्यांच्यातला तो सिंह. अगदी बरोबर. छावा ही फक्त घटनांची नोंद नाहीये. शिवाजी सावंतांनी संभाजी महाराजांचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, योद्धा, विद्वान, धर्मनिष्ठ, हे सगळं एका काय म्हणतात त्याला सशक्त कथानकात गुंफलंय. हो, आणि त्यांची भाषा खूप ओघवती आहे. नक्कीच. ती आपल्याला थेट त्या काळात घेऊन जाते. तर मग या कादंबरीच्या आधारे संभाजी महाराजांचा प्रवास समजून घेऊया. सुरुवात अर्थातच त्यांच्या जन्मापासून होते. शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे पुत्र. कादंबरीत त्यांच्या बालपणीचे उल्लेख येतात की ते खूप हुशार होते, धाडसी, थोडे हट्टीसुद्धा. हो, ते गुढ सुरुवातीपासून दिसतात. आणि शिक्षणाबद्दल म्हणाल तर वर्धापन दत्ताजी पंतांचा उल्लेख येतो. पण सावंत भर देतात तो त्यांच्या लहान वयातल्या संस्कृत आणि शास्त्र अध्ययनावर. त्यांची बुद्धी किती तल्लख होती हे जाणवतं. पुढे बुधभूषणसारखा ग्रंथ त्यांनी लिहिला, त्याची पार्श्वभूमी इथे दिसते. अच्छा. राजपुत्र असूनही त्यांच्यात एक प्रकारचा बंडखोरपणा होता असं चित्रण आहे. हो, आणि याच काळात त्यांना काही वेगळे अनुभवही आले ना. म्हणजे अगदी लहान वयात मोगलांच्या छावणीत राहण्याचा प्रसंग. अगदी. तो आग्रा भेटीचा आणि सुटकेचा थरार. कादंबरी याकडे फक्त एक राजकीय डावपेच म्हणून नाही बघत, तर त्या लहानग्या शंभूराजांच्या मनावर मोगली दरबार, औरंगजेबाचा स्वभाव, तिथलं कपटी राजकारण याचा काय परिणाम झाला हे सावंत छान उलगडतात. म्हणजे शत्रूची खरी ओळख त्यांना लहानपणीच झाली. बरोबर. आणि अर्थात शिवाजी महाराजांकडून तर युद्धनीती आणि राजनीतीचे धडे मिळतच होते. ते तयार होत होते. मग येतो शिवाजी महाराजांच्या निधनानंतरचा काळ. संभाजी महाराजांसाठी खूप म्हणजे खूप कठीण काळ. घरातूनच विरोध होता, स्वराज्याची जबाबदारी आली. कादंबरी हे कसं दाखवते? सावंत तो काळ खूप प्रभावीपणे उभा करतात. तो फक्त सिंहासनाचा संघर्ष नव्हता, बाहेर शत्रू तपलेले आणि घरात पण आव्हानं. या सगळ्याला तोंड देत राज्य स्थिर करण्याचा तो प्रचंड दबाव हे कादंबरी अधोरेखित करते. आणि त्यानंतर त्यांनी एकाच वेळी इतक्या शत्रूंशी कसा लढा दिला. मोगल, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी. हो, त्यांची ती धडाडी आणि राजकारण, ते सगळं कादंबरीत विस्ताराने येतं. याच काळात त्यांच्यावर काही वैयक्तिक आरोप पण झाले, त्याचा उल्लेख येतो कादंबरीत? येतो. मद्यपानासारख्या आरोपांचा संदर्भ आहे, पण इथे सावंतांची भूमिका बघण्यासारखी आहे. ते त्या आरोपांवर स्पष्टीकरण देत बसत नाहीत. अच्छा. उलट ते संभाजी महाराजांची विद्वत्ता, त्यांचे प्रशासकीय निर्णय, त्यांची युद्धातली निष्ठा, स्वराज्याबद्दलची तळमळ याचं इतकं प्रभावी चित्रण करतात पुराव्यांसह की ते आरोप मग बाजूला पडतात. बरोबर. ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे. आणि त्याचवेळी काही सरदारांनी केलेल्या विश्वासघाताचे उल्लेख पण आहेत, ज्यामुळे शत्रूला मदत झाली. हो, आणि याच विश्वासघातामुळे अखेर ते संगमेश्वरला शत्रूच्या हाती लागले. तो प्रसंग आणि त्यानंतर औरंगाबादासमोरची त्यांची ती बाणेदार भूमिका, कादंबरीतलं वर्णन अंगावर काटा आणणार आहे. नक्कीच. धर्मांतराची अट घातल्यावर त्यांनी दिलेला तो ठाम नकार आणि त्यानंतर सुरू झालेला तो अमानुष छळ, डोळे काढणं, कातडी सोलणं, जीभ छाटणं, हे वर्णन खूप विचलित करणार आहे. पण सावंतांचा उद्देश फक्त क्रौर्य दाखवणं नाहीये, तर त्या वेदना सहन करतानाही स्वधर्म आणि स्वराज्याचा अभिमान न सोडणाऱ्या एका राजाचं आत्मबळ दाखवणं. ते झुकले नाहीत, हौतात्म्य पत्करलं. अगदी. म्हणून तर छावा. खरंय, छावा हे नाव किती योग्य आहे हे पुन्हा जाणवतं. बरोबर. ही फक्त एका योद्ध्याची गोष्ट नाही. ही एका विद्वानाची, कवीची, धर्मरक्षकाची, एका राष्ट्रपुरुषाची गाथा आहे. शिवाजी सामंतांनी इतिहासाला धक्का न लावता त्यांच्या ललित आणि भावस्पर्शी शैलीतून संभाजी महाराजांचं जे व्यक्तिचित्र उभं केलंय ते मराठी साहित्यात खरंच खास आहे. तर छावा कादंबरीच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतं की ही फक्त हार किंवा हौतात्म्याची कहाणी नाही. ही आहे निष्ठा, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाची एक प्रेरणा देणारी गाथा. आणि हे सगळं बघताना कादंबरीतल्या त्या वर्णनांच्या पार्श्वभूमीवर एक विचार मनात येतोच की इतका असीम छळ सहन करताना, मृत्यूसमोर असतानाही शरण न जाण्यासाठी संभाजी महाराजांना नक्की कोणती आंतरिक शक्ती किंवा कोणता विश्वास बळ देत असेल, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?